बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। सुप्रीम कोर्टाने शाळा, रुग्णालय आणि इतर संस्थात्मक परिसरातून भटके कुत्रे हटवण्याच्या 25 नोव्हेंबरच्या आदेशात बदल करण्यास नकार दिलाय। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की अशा ठिकाणांहून हटवण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडू नये, हा आदेशही कायम राहणार आहे। नागरिकांची सुरक्षितता, विशेषतः शाळकरी मुले आणि रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय। या प्रकरणावर देशभरातील स्थानिक प्रशासन आणि प्राणी संरक्षण संस्थांचं लक्ष लागलं होतं। तर भटक्या कुत्र्या संदर्भात हा मोठा निर्णय समोर आलेला आहे। सुप्रीम कोर्टाने आपल्या 25 नोव्हेंबरच्या आदेशात बदल करण्यास नकार दिलाय। 25 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाकडून एक मोठा निर्णय आलेला होता आणि त्यानंतर देशभरामध्ये जे प्राणीप्रेमी आहेत त्यांनी देखील संताप व्यक्त केलेला होता। काहींनी नाराजी व्यक्त केलेली होती, तर काही नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं होतं। भटक्या कुत्र्यांचं निर्जंतुकीकरण करणं, त्यांचं निर्बीजीकरण करणं आणि त्यांना शेल्टर होम्समध्ये पाठवणं, असा हा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला होता। आणि त्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यास किंवा त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। कोर्टाने स्पष्ट केलंय की अशा ठिकाणांहून हटवण्यात आलेल्या भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडू नये, हा आदेश देखील कायम राहणार आहे। आपण थेट बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी। प्रशांत, हा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने आपला आदेश कायम ठेवलेला आहे, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। सुप्रीम कोर्टाच्या 3 सदस्यीय खंडपीठाने स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे। भटक्या कुत्र्यांबाबत त्यांनी आदेशात कुठलाही बदल करण्यास नकार दिला आहे। आपल्याला माहित असेल, शाळा, रुग्णालय आणि या परिसरामध्ये आणि अनेक सोसायटीच्या परिसरामध्ये जर बघितलं, रहिवासी सोसायटी असते ज्याच्यामध्ये भटकी कुत्रे मोठ्या प्रमाणात त्याच्या आधारावरती सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की या परिसरामधले कुत्र्यांना हटवण्यात यावं आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं होतं यासाठी एक वेगळी विशिष्ट जागा ठेवावी त्यांच्या फीडिंगसाठी। त्या संदर्भात काही श्वान प्रेमींनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली। त्याच्यावरती आज सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिला। त्यांनी म्हटलं की सुप्रीम कोर्टाने शाळा, रुग्णालय आणि इतर संस्थात्मक परिसरातून भटके कुत्र्यांना 25 नोव्हेंबरच्या आदेशात बदल करण्यास नकार दिला आहे। त्यांनी हे म्हटलंय की भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडू नये, हाही आदेश त्यांचा कायम आहे। आणि सोबतच शाळकरी मुलं, नागरिकांची सुरक्षितता आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महत्वाचं म्हणजे यामुळे देशभरातील स्थानिक प्रशासन आणि स्थानिक संस्थांचं या निर्णयाकडे मोठं लक्ष लागलं होतं, पण या निर्णयामुळे श्वानप्रेमींना मोठी नाराजी निर्माण झाली आहे। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं, जे लहान मुलांवरती हल्ले व्हायचे कुत्र्यांचे, त्या हल्ल्यांपासून आता वाचवण्यासाठी काही दिशानिर्देश स्थानिक महानगरपालिका, नगरपालिकांनी द्यावी, अशा प्रकारच्या सूचना देखील या आदेशाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या आहेत। निश्चितच प्रशांत, तर हा मोठा आदेश सुप्रीम कोर्टाकडून समोर आलेला आहे। धन्यवाद माहितीसाठी।